आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, काय रे आज का कॉल केलीस? some insect. बाबा सिग्नल. Oh yes. काका ये बेटा बस. खूप धावपळ होत असेल ना तुझी? नाही नाही काका, मला सांगा सगळ्या फॉर्मॅलिटीज झाला ना? ऑलमोस्ट पेपरवर्क तयार आहे. हे ना सबमिट केलं की सरिता वहिनींना आपण घेऊन जाऊ शकतो. हे बेल पेपर्स कोर्ट ऑर्डर्स आहेत. ठीक है शिंदे मैडम, थोड़ा त्यांना. काका थँक्यू सो मच. तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. तुमचे हे उपकार आम्ही आयुष्यभर नाही विसरू शकणार. बेटा उपकार कसले त्यात? हे कामच आहे आमचं. त्यात सरिता वहिनींसारख्या प्रामाणिक शिक्षकावर जेव्हा खोटा आरोप होतो तेव्हा वाईट वाटतं ग. मग वकील म्हणून त्यांना निर्दोष ठरवण्यासाठी आमची जबाबदारी वाढते. आई आराध्या, मी नाही चोरी केली ग, खरंच नाही. मी नाही चोरी केली. आई मी आले ना, शांत हो. आपण घरी जाऊया. मी नाही चोरी केली. आई आई शांत हो प्लीज. मी नाही चोरी केली. रडूस तू आई प्लीज. आराध्या, मी खरंच चोरी नाही केली आहे ग. आई अगं माहितीये, आम्हाला माहितीये ना, म्हणून आपल्याला बेल मिळाली. आई आई नको ना रडूस तू प्लीज. आई ऐक ना, वकील काकांची खूप मदत झाली ग आपल्याला. भाऊजी थँक्यू. अहो वहिनी काय करताय हे? मी फक्त माझं कर्तव्य केले. आणि आराध्या, तुला काहीही प्रॉब्लेम वाटला तर कधीही मला कॉल कर, समजलं? हो काका, थँक्यू सो मच. नाही चोरी केली. आई आई ऐक ना, आपण घरी जाऊया. चल, तुला आरामाची गरज आहे. श्राव कशी आहे ग? ती नाही आली मला भेटायला. आणि तिचे बाबा कसे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? कुठे ते दोघं? आईला कसं सांगू हे सगळं? आधीच तिला बिचारीला खूप त्रास झालाय. आता बाबांच्या तब्येतीचं कळलं तर? आराध्या ग, ठीक आहे ना सगळं? आई सगळं ठीक आहे. चल ना आपण घरी जाऊया. ते दोघही तुझी वाट बघतायत. मला पण नाही थांबायचं इथे. जाऊया आपण, निघूया. नाही चोरी केली. नको ग रडू श्राव, नको रडूस बाळा. डोळे पुस. आय एम सॉरी. माझ्या एका चुकीमुळे प्लीज मला माफ कर. प्लीज. राहू नको ग माफी मागूस. हे सगळं झालं त्यात तुझ्या एकटीची चूक नव्हती. मग तू कशाला स्वतःला दोष लावून घेतेस बाळा?
आणि हे बघ इथे बघ, आता मी आले की नाही, आता सगळं नीट होईल. हे कुठे आहेत ग? अगं काय विचारतेय मी, तुमचे बाबा कुठे आहेत? तुम्ही दोघी बोलत का नाही आहात? काय विचारते मी, तुमचे बाबा कुठे आहेत? आई बेडरूम मध्ये झोपलेत ते. झोपलेत का ग? त्यांना बरं नाहीये का? त्यांची तब्येत बरी आहे ना? का त्यांना काही झालंय? अगं बोला ना. आई 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 तू तू चल ना आत. आई अहो, काय झालंय तुम्हाला? अहो काय झालं तुम्हाला? अहो बोला ना. अहो काय झालं आणि कधी झालं? मला कोणी सांगितलंही नाही. आराध्या, शाहू, अगं का तुमचे बाबा असे झोपलेत? बोला ना. आई अगं तू पोलीस स्टेशनला होतीस ना, बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. अरे देवा. आई तू शांत हो ना प्लीज. आई आई डॉक्टर आले होते घरी. ते म्हणाले बाबा बरे होतील लवकर. आपण त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आहे. तू शांत हो ना प्लीज. काय झालंय? काय होऊन बसलं? यांना आणखी काही झालं असतं तर? नाही नको. अहो, ठरलं. त्यापेक्षा ना आपण असंच करूया. आपण ना असंच करूया. हा आई आई तू काय बोलतेस? काय करायचंय? आपण नाही गाव, हे शहर, हे आपण सोडून निघून जाऊया. अहो ही माणसं नाहीत, राक्षस आहेत, राक्षस. ही काहीही करू शकतात. ह्याच्यापेक्षा त्यांनी काही वाईट केलं ना तर ते सहन करायची ताकद आता माझ्यात नाहीये. माझ्यात नाहीये ती ताकद. त्यापेक्षा आपण हे गाव सोडून जाऊया, दूर निघून जाऊया. अहो कशी शांत राहू मी? बघताय ना आपली काय अवस्था करून ठेवली त्यांनी ते. आणि ती माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात हो. आपण त्यांचा सामना नाही करू शकत. त्यापेक्षा हे शहर सोडून जाण्यातच आपलं भलं आहे हो. आई आई बरोबर बोलते. मला पण असं वाटतं की आपण निघून जाऊया. नाही, तुम्ही त्या बाईला घाबरून माघार घेताय, पण मी असं करणार नाहीये.